करतात की अर्थव्यवस्था बिघडेल, बँका बुडतील आणि मोठी आर्थिक आणीबाणी निर्माण होण्याची परिस्थिती आहे. योजना तुम्ही जाहीर केली ना. तुम्ही तर सरकारला च्या वतीने कर्जमाफी जाहीर केली. या माफीमध्ये जे निकषात बसत नाही त्यांनाच फक्त द्या एवढंच सांगितलेलं आहे. तुमच्या नियम अटी शिथिल फक्त कमी करा, एवढ्या शिथिल करा आणि 2 लाख रुपये द्यायचे. फार तुम्ही देतात ना, आणि नियमित भरणार 50,000 देतात, फक्त 1.5 लाख वाढून द्यायचे. त्यामुळे किती बुडून बसणार बँका आणि संस्था. तुम्ही सांगा की ही दिल्यानंतर परत कर्जमाफी देणार नाही, मग तुम्हाला तो बर्डन येणार नाही. भाजपचे मंत्री आंदोलन करतायत, स्टंटबाजी करतायत, वडापाव खाऊन आंदोलन करतायत, अशी टीका भाजपचे नेते करतात. असं आहे की शेवटी पांडुरंगाच्या समोर ज्यावेळेला आंदोलन होतं ते देवाला स्मरून होतं. ठीक आहे, आता टीका करणारे टीका करतात, वडापाव खाऊन आंदोलन करतात, त्यांची ती सवय असते. ते ज्या वेळेला आंदोलन करत होते त्यांचा तो अनुभव त्यांनी सांगितला असेल. मला सांगा, मुख्यमंत्र्यांची वगैरे पक्षाच्या वतीने काय बोलणं झाले का तुमचं? मी आज आलेलो आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्ष कुठे आहे महाराष्ट्रात? सर्वत्र आंदोलन कधी रस्त्यावर सुरू होणार? असं आहे की दुसरा तिसरा दिवस आताशी आहे. चर्चा वरिष्ठ पातळीवर आम्ही करतो आहोत. आज आम्ही मुख्यमंत्री वगैरे बाकीच्यांशी सर्वांशी चर्चा करतो. मुख्यमंत्री सकारात्मक होतील अशा प्रकारची चर्चा करण्याचा प्रयत्न मी करेल. काल पवार साहेबांची चर्चा झाली, त्यांनी वरिष्ठ पातळीवर चर्चा करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. ते केल्यानंतर जर त्या ठिकाणी आंदोलनाचं व्याप्ती वाढत गेली, जर दिवस वाढत गेले, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावर निश्चितपणाने उतरलेलं तुम्हाला पाहिलं. पवार साहेबांनी काय सूचना दिल्या? काल पवारसाहेब सातारा जिल्ह्यामध्ये होते. रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्ताने होते. त्यांनी मला काही सूचना केलेल्या आहेत. मी ती चर्चा वरिष्ठ पातळीवर सरकारच्याकडे करणार आहे. त्यातून काय मार्ग निघतो तो बघू आणि मग पुढची दिशा आम्ही ठरवू. सातारा सांगली चमत्कार घडणार आहे का? पांडुरंगाच्या कृपेने सध्याच्या निवडणुका ज्या पद्धतीने होत आहेत, त्यात सातारा, सांगली आणि सोलापूरची निवडणूक पांडुरंगाच्या आशीर्वादाने फक्त सद्विवेक बुद्धीने मतदारांनी चांगल्या पद्धतीने केली तर निवडणुकीत चमत्कार घडेल. आता हल्ली चमत्कार हा ईव्हीएम मशीनचा आणि पैशाचा होतोय तुम्हाला माहिती आहे. परंतु शेवटी परमेश्वराच्या दारामधून एवढंच आव्हान करेल की आता लोकप्रतिनिधी निवडून देताना या येणाऱ्या काळामध्ये लोकशाही जिवंत राहावीसाठी त्यांनी मतदाराने आपल्या बुद्धिमत्तेला विचारून करावं, एवढीच आमचं आव्हान. सेना नाराज आहे तुमच्या इथं, शंभूराज देसाई असतील, बाकीचे असतील, बरेच नाराज असतात. मध्यंतरीचा प्रकार जो घडला होता त्यातून नाराजीचा सूर आहे. बघूया, शेवटी निवडणूक बिनविरोध होऊ नये म्हणून आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत. मताची आकडेवारी आमच्याकडे नाही, परंतु लढण्याची भूमिका घेणारे कार्यकर्ते उभे केल्यामुळे ही लढाई होते. मला वाटतं लोकांनी जर पूर्वीचा इतिहास आणि पूर्वीचा काळ आणि झालेली घटना आठवली तर मला वाटतं चांगल्या प्रकारचा निर्णय होऊ शकतो. काँग्रेस एकत्रीकरणाबद्दलची चर्चा सुरू केली, कसं बघताय? कोण मुद्दाम करते? नाही, असं आहे की काँग्रेसच्या बाबतीमधली चर्चा काल तृणमूल काँग्रेस एकत्रीकरण होईल, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष एकत्रीकरण करावं, विलिनीकरण, अशा चर्चा आहेत. अशी चर्चा कुठल्याही आमच्या पक्षाच्या ह्याच्यात झालं नाही. परवाच्या दिवशी वर्धमान दिन होता, त्यावेळेला सुद्धा अशा प्रकारची चर्चा झाली नाही. उलट आम्ही स्वतःच्या ताकदीवर आम्ही लढाई करायची अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. सध्या अशा कुठल्या प्रकारचा विचार नाही, एवढं मी तुम्हाला स्पष्ट करतो.